तुम्हाला हो साला चांगलं वाटेल तुमच्या दोस्ताले. येते तुमचा दोस्त. मोती मोती राजा बुड्याला भरावं लागतं तुम्हाला मोतीराम बुड्याला. हो तो बुडा कोणता आहे तर भला त्या बुड्याला तुम्ही. हो मी बोलवतो बापा बोलवतो. आम्हाला येते ना मोतीराम बुडा येते. अरे का हो झांगू बुडबा कसं हो तुम्ही राजा त्या डॅनीचे भाऊ असल्या हा नातू असल्यावर ते गावातले ऐकून नाही राहिले राजा. तुम्ही नाही म्हणून राहिले या दवाखान्यात ठेवायचं ती बा ते तुम्हाला धमकी देऊन तुम्हाला काढून दिलं तुमचा भाऊ असल्या. अरे हे तर दादागिरी झाली बा. अरे सख्खा भाऊ असणं बा झांगो रे तू. तुला का तुझ्या भावाचं थांब्याचा अधिकार राहिले का? ते काळू काळू देऊन राहिले तुझे काही बोलून नाही देऊन राहिले. घरातले की दारातले आले का तुम्ही? काय गावातले लोक ऐकून नाही राहिले बा. जाऊ दे ना जाऊ दे घेऊ दे टोले घेऊन राहिले टोले तर आपल्याला काय करायला लागते. घेऊ दे होतीन साले खलास. आपल्याला काय घेणं दे ना जाऊ दे. आपला पैसा वाचला ना चालला घरी. चला घरी काही अटी थांबे अडचण जरे बना तू. हो चला आबा चला घरी चला चला. घरी काय जाता ती थांबा ना काय करता न काय नाही. बुड्याच्या किडण्या जर घेतले त्याने काढून तर काय करसान. हे गावातले का सुधी आहेत का? पैसा भेटेसाठी काही करतात लोक. म्हणून तू तुम्हाला घरातले थांबून देऊन राहिली ना ती. राजा बुडूबा अशा केसेस लय व्हायला. कसं घरचे नसले की लोक किडण्या डोळे आतडे फपूस फपूस सारे काढून घेता इकून टाकता. बुडबा कशासाठी थांबा तुम्ही. आता काही हो आता काही हो आता काय करशील त्याला सांगतो म्हणजे. काय करशील कोणी इकलं तर करशील काय. का ते भाऊ वाचणार आहे तर मरून जाईल ना कटकनी. थांबावा टिसा घरी घरी करू नका तुम्ही दोघे जण. घरी नका जाऊ आणि थांबा काय करतात काय नाही पाड वयानं. राजा आबा बरोबर आहे सर. किडण्या फिडण्या घेतल्या काढून फपूस मपूस घेतल्या काढून तर तसा बुडाटीच मरू ना. म्हणून म्हणतो भाऊ ठीक थांबा जाऊ नका घरी. ती थांबून करा काय चालेल म्हणा तू घरी. काय घेणं देणे नाही आपल्याला. आपले काय घेणं देणं नाही. फालतू रानातलं बघून दे बिल बसून बा ना तू बा चाल तू पोय पोय का. आबा बरोबर बोलून राहील तुम्ही. बिल बसू शकते आपल्या बोकांनी. काय विचार करून राहिले तुम्ही. आमचा विचार भाऊ पक्का आहे आम्हाला घरीच जाणार. आमचा अपमान झाला आम्हाला काढून दिलं त्यानं. मग काय करता ती थांबून घरातले असल्यावर बी. ते गावातले जाणो पण तो मा भाऊ जाणो. मरो किंवा वाचो आपण पुरायला येत नाही त्याला. बरोबर आता तुमची मर्जी आहे. ती शेवटी कसं आम्ही काही सांगू शकत नाही. तसंही गावातले काय ऐकून नाही राहील तुमच्या म्हटलं. बुडबा काही हो समजा बुडा मोरो की वाचो ऑपरेशनचं बिल पण तुमच्याकडून वसूल करतील. हो 100% मला गॅरंटी आहे. गावातले लोक भरोसाच नाही आपला. शिवगरे करतील ते बिल वसूल. मा बंबुऱ्या देते मा बाबुराव देईल रुपया. बिल वसूल करतील. आता काय बोलून आलं तो रुपया खडकू मारून फेकणार नाही तुमचं तुम्ही पा काय डायरेक्ट बोलणं झालं. घरी जरी उद्या देईल बिल मागेल मग सांगतो. कोणा शांतपणा करा सांगितलं देईल. अगं हुआ नाही येईल. काही घेऊन देईन आम्हाला. चला आबा घरी चला. तुवा या घोरा घोरा पैसा थकलो मी जरा. मुले अशक्तपणा येऊन राहिला ना तुवा. चाल बरं आज मंगळवार घे मस्त अर्धा 1 किलो मोठा घे चांगलं उपकड हाणू चांगली चाल घरी. तर तरी तेवढी आबा मटण हाणाच लागतात आपल्याला. मला अशक्तपणा वाटून राहिला. हड्ड्या फोडाच लागतात. गेम का फसला का. हे तू दोघे जण ऐकायला तयार नाही घरी चालले बा इथं. तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिलो काहीच नाही होतं. तर डॅन्या कुठे वाचून राहिला साऱ्या नळ्या टाकेल्यात न द्याले काही वाचत नाही. तो ऑपरेशन केलं मरते तो काही टेन्शन आहे तुमचं नाव नाही येत. चला घरी आपण काल थांबता उपाशी तापाशी फालतू मरता आधी. बाबा फालतू दिसा छटाकभर भजा दिवस काढायला पुरं. चला घरी मस्त. चला मग राजू चला मग आता काही लागली चला. फक्त कसं वाचला नाही पाहिजे पडेल. मेलाच पाहिजे भोसुडी जा. मेला तर वाचतो रे मी नाही मला फाशी द्या बा. तू माझं नाव डायरेक्ट सांगितलं पण दिलं मारलं. मी काही टेन्शन नाही काही नाही नाव नाही सांगत तुम्ही. चला शिवलालचे सारेच प्लॅन फसले साहेब. आता काय करावं काय वर होते वाटतं कोण दिले जाते जेला. महागड्याचं डॅनीचं काय होते काय माहित बा. काय होते काय माहित. आता वाचला पाहिजे रे मागडी वाचला पाहिजे ना. बुडे बा तुमच्या दोस्ताचं डॅनीचं काहीच नाही. तुम्हाला वाचते बुडा 100%. आम्हाला माहिती आहे. आम्हाला गॅरंटी आहे. मरत नाही बुडा नाही. हो ना बापा तू बोलायला पाहिजे. फक्त 4 शब्द तरी बोलायला पाहिजे. त्याला कोण मारलं काऊन मारलं
काय झालं एवढं फरी यानं सांगितलं की नाही समोरच्याचा भुगुडच पाडतो ना आगोला नाही चड्डीत तर मग म्हणतो हाईला का मोत्या नाही मग काय समजून राहिले भोसडीचे मागडी कसं बोलून नाही राहिला सांगून नाही राहिला मला म्हणून मी चुप मला टेन्शन आहे बुडूबा तुम्ही काहीच काळजी करू नका पोलीस कंप्लेंट तशी होईल बुडा होशमध्ये आला आणि बुडा काय झालं काय नाही ते आपल्याला सांगितलं तर पोलीसवाले येणारच आहे काही काळजी करू नका बुड्डोबा तुम्ही. सारं व्यवस्थिशीर होणार आहे. थांबा तुम्ही, फक्त बुड्याला होशमध्ये. अनुभव आम्ही त्याचीच तर वाट पाहून राहिलो फक्त मागड्यानं दोस्ताला वाड्यानी ना सांगायला पाहिजे असं की तसं की ढमक की टमूक बस बजेटच आहे ते पोलीसवाले राहू दिन बाजूले पण मीच करतो पहिले कान त्याचं हो सोडी द्यायचं मी काही कमी नाही काही हो बापा बुडबा करता कांड पण करता आता टेन्शन घेऊ नका तुमची बीपी वाढून घेऊ नका होऊ द्या ना आता ऑपरेशन आता डॉक्टर साहेब द्यायलाच ऑपरेशनले येतातच ते ऑपरेशन झाले मग पाहू पुढे तुम्ही काय करा दोघं जण जा बरं या नाश्ता पाणी करून या थोडंसं खाऊन पिऊन या उपाशी जा अजून गरईले गिरईले चक्कर आले तर अजून घोर या बुड्याला पहा की तुम्हाला पहा जा नाश्ता करून या नाही नाश्त्याची गरज नाही आपल्याला आपण नाही जा अरे बा बुडोबा असे नाटकं नका करून तुम्ही नाश्त्याची गरज नाही. अरे 2 दिवस झाले काही खाल्लं नाही राजा जावा आम्ही आलो मग नाश्ता करून तुम्ही या जावा पटकनी खाऊन या काहीतरी. खरंच बुडबा चला बरं चला तुमच्यामुळे मी उपाशी आहे राजा आता झालं ना सर्व व्यवस्थित होऊन राहिलं ना आपलं ऑपरेशन आहे बुड्या सर्व ओके आहे चला आपण काय आता उपाशी राहता चला जर घेऊ खाऊ मजे खाऊ चला त्याबरोबर बुडबा तुम्ही जावा जा मजे खाऊन या बरोबर आता तुम्ही दोघं तिघं जण एवढे नादा लावून राहिले तर चला बा येतो मग येतो या लवकर या. पैसे गिसे आहेत की नाही की देऊ. काय त्या बुड्याकडे कुठून पैसे असतील काय बोलतो गड्या तू शांताराम भाऊ दे ना 100 नोट काढून बापा काही का नको देऊन पैसे मी आव ना मुंशीराम सोबत असल्यावर काल पैसे द्यायला लागता चला काल पैसे पाहिजे बुड्याले मी असल्या डॉक्टर साहेब आले नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार झालं का ऑपरेशन हो झालेलं आहे ऑपरेशन यशस्वी ऑपरेशन झालेलं आहे काही काळजी करण्याची गरज नाही आहे. बापा तेच तर पाहिजे बापा बोलते का मागडी आता बोलते का बोलून राहिला काय मोल भेटणार हो मोल भेटणार बोलणार त्याकडे आबाजी सध्या नाही बोलणार ते त्याला ॲनेस्थेशिया दिलेला आहे त्याच्यामुळे कसं सध्या नाही बोलू शकत तरी जवळपास 7-8 तास लागतील 7-8 तासानंतर समजेल आपल्याला काय आहे काय नाही तर कंडिशन. ठीक आहे साहेब फक्त सुखरूप झालं ना बापा तेवढंच पाहिजे. बुडा चांगला झाला की झालं. हो ते चांगले होतील. चला मग येतो मग आम्ही. आणि तुमच्यामधील 2 जण मेन जे आहे ते तिकडे जा थोडे काम आहे तुमच्यासोबत. हो साहेब येतो आम्ही येतो. हो ठीक आहे चला. तुम्ही दोघं जण जा नाश्ता करून या आम्ही साहेबासोबत जातो बोलायला. अरे बाबा असं कसं बोलवलंय बाबा साहेबांना आम्हाला कोणी बोलवलं काहीतरी घोरा वाटते काहीतरी घोरा काही घर नाही ना तुम्ही काय राहिले ताज लढ बोंबला लागता म्हणजे भाऊ जा ना नाश्ता करून नाही बुड्याले मग बुड्या काय आम्ही आलो ते साहेबाला भेटू. हो चला बुडा चला नाश्ता मुंशीराम काहीतरी घोर आहे गडा काहीतरी झमेला व्हायला वागड्याचं काहीच नाही होय झालं सुखरूप झालं चला. सरपंच काही टेन्शन आली गोष्ट नसेल ना. चला आता पहिले डॉक्टरला भेटून काय म्हणणार काय नाही पाहू. चला हा बोला डॉक्टर साहेब बोला. कसं आहे ऑपरेशन तर यशस्वी झालेलं आहे पण त्यांची कंडिशन थोडी क्रिटिकल आहे. कसं आहे अजून आपण काही सांगू शकत नाही आणि कसं तुमच्या त्या सर्व मंडळींच्या देखत सांगणं हे योग्य नव्हतं त्याच्यामुळे आम्ही काही सांगितलं नाही तुम्हाला. हो ना साहेब हो ना पण बुड्याची वाचला पाहिजे बा बुडा घोर नाही झाला पाहिजे गेला नाही पाहिजे कसं आमच्या गावातला मेन धुरा आहे बुडा हो म्हणजे आमचं म्हणजे खूप महत्वाचं कॅरेक्टर आहे बुडा तुम्ही गमवू नका बुड्याला झालं लागलंच तर अजून काही कोणाला बोलायचं असेल डॉक्टरने तर बोला तुम्ही आम्ही पैसे द्यायला तयार बुडेल कारण की आमचा मेन कॅरेक्टर आहे बुडा. नाही काही काळजी करू नका तुम्ही आपल्याला 4 ते 5 तासामध्ये समजेल काय कंडिशन आहे काय नाही आहे आणि मी तुम्हाला सांगितलं ऑपरेशन सक्सेसफुली झालेलं आहे पण कंडिशन क्रिटिकल आहे. तुम्ही म्हणजे असं समजू नका की हे होईल की ते होईल आपण पुरेपूर प्रयत्न करत आहोत की आबाजीला काही होऊ नये म्हणून. हो ना साहेब पण आता तुम्ही क्रिटिकल सांगितलं बा आमचे कसं 7 गेले 5च राहिले ना कसं गडबड नाही व्हायला पाहिजे. नाही तसं काहीच होणार नाही 4 ते 5 तासामध्ये आबाजीले होश वगैरे सर्व येऊन जाईल काही काळजी करू नका काहीच होणार नाही याची गॅरंटी आम्ही घेतो. थोडंफार कसं असतेच क्रिटिकल आता तेवढं ॲडजस्ट करावं लागते
तेवढंच पाहिजे साहेब, फक्त कसं बुडा हुशार राहिला पाहिजे आम्हाला, बस दुसरं काय नाही पाहिजे. हो काही काळजी करू नका. आणि यांनी किती बिल दिलं होतं? बिल किती भरलं तुम्ही? 4.5 लाख रुपये साहेब आम्ही न भरले टिसा, आणि 50 पहिले लागले, म्हणजे असे 5 लाख रुपये आम्ही न टिसा काउंटरवर जमा केलं. पण आता हे पुढचं जे काही बिल निघेल ते आम्ही देतो लागलं असतं. मग काय द्यायचं आहे ते काही काळजी करू नका तुम्ही पैसा वगैरेची. आणि तुमचे जे काही पैसे आम्ही घेतलेले आहे त्यामधली 50% अमाऊंट आम्ही तुम्हाला वापस देणार. आणि यापुढील इलाज जो काही आहे आबाजीचा तो पूर्णतः फ्री होईल. कारण की आबाजीचा खूप मोठा चांगला रिस्पॉन्स होता आम्हाला ऑपरेशनच्या वेळेस. त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही 50% बिल माफ करतो. तर साहेबांनी ऑपरेशन करतानाच हा निर्णय घेतलेला की बा यांच्याकडून आपण 50% फी माफ करायची, 50% पैसे घ्यायचे. हां, असं ठरलेलं आहे आमचं. तुम्ही काही काळजी करू नका पैशा विषयाच्या बाबतीमध्ये. हो ना बापा साहेब, दिवस पावला बापा, हा दिवस पावला बापा, हा दिवस पावला. त्या बुड्याला तसंही कोणी नव्हतं बापा, आम्ही गावात वर्गणी करून बुड्याला पैसे लावले. तर साहेब तुमचे उपकार कुठे फेडा बाबा, एवढे कुठे फेडा. पैसे नव्हते तरी कोणती आणले, बुड्याला लावले बाबा, त्याच्या घरचे हात वर गेले. काय सांगा तुम्हाला, कंडिशन बेकार होती. पण तुम्ही ना आम्हाला दिलासा दिला बाबा. 50% अमाऊंट तुम्ही म्हणता 50% माफ करतो. चांगली गोड आहे. असंच बाबा, असंच करत राहा बाबा समाजकार्य तुम्ही. अरे बाबा, उपकार गिपकाराची काही विषय नाही आहे. कसं आहे, आमचं फर्ज आहे. आम्हाला असं वाटते माणसाले की परिस्थिती नसताना बा एवढ्या गोष्टी करून राहिले लोक, गावातले लोक धावपळ करून राहिले. मला डॉक्टर साहेबांनी सर्व सांगितलं मला. त्याच्यामुळे 50% अमाऊंट आपण माफ केलेली आहे. घरची त्यांची साथ देत नाही, ढमक टमूक साऱ्या गोष्टी आम्हाला माहिती पडलेल्या आहेत. त्याच्यामुळे मग सर्व गोष्टी तुम्हाला माफ केलेल्या आहेत. हो साहेब, कंडिशन लय वाईट होती. पण साहेब आम्ही आता बुड्याला भेटू शकतो का? जाऊ शकतो का तिथं? हो हो, जा तुम्ही आबाजीला भेटा. फक्त काही कसं गडबड करू नका, बोलू नका. कारण की त्यांचं ऑपरेशन सध्याच झालेलं आहे. त्याच्यामुळे कसं काही असं बोलता येत नाही. नाही साहेब, आम्ही काहीच नाही बोलत. आम्ही फक्त डोळ्यानं पाहतो ऑपरेशन कसं झालं, काय झालं पाहतो फक्त. बरोबर, ठीक आहे चला या. हो साहेब. हां, डॉक्टरही चांगला निघाला बा. डॉक्टरनं 50% फी माफ केली ना. हो ना, डॉक्टरने कंडिशन पाहिली ना कशी आहे तर, म्हणून डॉक्टरच्या मनात आलं ही काय काही पैसे घ्या म्हणून 50% माफ केली त्यानं आपली फी. चला आता बुड्याला होईल. पुढे बोलायला लागला. पुढे आला होस. आबाजी आबाजी, राम 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 आबाजी. ते उचलून राहिला बा बुढा, हाती उचलून राहिला. आबाजी भाऊ, भाऊ या हो, या हो लवकर, या या या. आबाजी हलडोल करून राहिली, या. बुढे बा, मी शांताराम ओळखला का मले? ओळखला का? आम्ही सरपंच बुडेबुवा, सरपंच. आबाजी आता काही सध्या कोणाला ओळखत नाहीत बरं. फक्त हँडल भरून राहिले आबाजी. मोती मोती मोती. मोतीराम बुड्याचं नाव घेऊन राहिला बा बुडा. बापा, दोस्ताना असं आहे ना, या माणसानं बुड्यानं दुसऱ्याचं कोणाचं नाव नाही घेतलं, नाताचं नाही घेतलं, भावाचं नाही घेतलं, पण दोस्ताचं नाव पहिले घेतलं बा. मोतीराम बुड्याचं जिगरी दोस्तानाच तेवढा आहे ना. जा आबाजी बोलून राहील तुम्हाला, जा तर दुरून बोला. हा जास्त जोर नका जाऊ. साहेब त्या पलंगावर बसलं चालीन का, इकून एका साईडला बसतो मी. आता हात घेतो बुड्याचा आणि बोलतो. काय म्हणणं आहे बुड्याचं, काय नाही ऐकतो. बरोबर डॉक्टर साहेब, याच्या अगोदर जे काय करायचं ते करा. फक्त कसं लवकर. डॉक्टर जर आला आणि त्यानं जर पाहिलं तुम्ही पलंगावर बसला, तुम्हाच खडी आखडी काढी न बिना वाजता हजामत करीन माहिती डॉक्टर. कसं आपण आपल्या म्हणून सांगून राहिलो तुम्हाला. बरोबर, जाऊ शांताराम भाऊ, जा बरं, बसा बरं. हा बुडोबा बोला, मी शांताराम ओळखलं का मले? मोती मोती. अरे बापा, मोतीराम बुडा बी आहे टिसा, पण बाहेर आहे. नाश्ता करायला गेले ते 2 दिवस झाले. बुडा उपाशी आहे, काही खाल्लं नव्हतं. आज तुमचं ऑपरेशन झालं तर बुड्याला पाठवलं आम्ही ना. नाश्ता पाणी थोडंफार खायला उपाशी होता तुमचा दोस्त. तुमच्यासाठी तुमच्या दोस्तानं जेवणही केलं नाही. कसाच करे बापा. आता तुम्हाला होश आला, चांगलं वाटेल तुमच्या दोस्ताला. येते तुमचा दोस्त. मोती मोती. राजा बुड्याला भरावं लागतं तुम्हाला, मोतीराम बुड्याला. तो बुडा कोणता आहे तर भला त्या बुड्याला तुम्ही. हो, मी बोलवतो बापा, बोलवतो. आम्हाला येते ना मोतीराम बुडा, येते. एवढं घाई नका करून तुम्ही. एवढी घाई करून राहिले का आता? मोती मोती
मोती. चला हो शांताराम भाऊ चला. त्या बुड्याला या नोटीसा बोलून लवकर पटकन चला. बरं सरपंच बरं काय यातल्या एकट्याने जायला होतं एखादं थांबायला पाहिजे दोघी गेले पटकन पटकन पळत आता हा बुडा मोती मोती उडून राहिला आधी देव पावला राजा शांताराम भाऊ देव पावला. हा बुड्डा आला होशमध्ये. चला चला बुड्या मित्राले द्या लागेल बाबा खुश खबर चला मोती मोती. थांबा थांबा आबाजी गेले तुमच्या गावातले आणले तुमच्या दोस्ताले मोती आहे कोणता मोती आहे तर म्हणजे राम तुला काय सांगू मा मन एवढं दुखून राहिलं खूपच दुखून राहिलं ना. 4 दिवस झाले मागडी बिना खायचा प्यायचा पडेला बोलून नाही राहिला चालून नाही राहिला. मला काय माझं वाटून राहिलं काय. अरे बुडबा मन दुखू द्याचं काहीच काम नाही. झालं आता बुड्याचं ऑपरेशन बी झालं सारं व्यवस्थित झालं आपण पैसेही भरले. आता येईनच बुड्याले होश बोलीनच बुडा आपल्यासोबत काही काळजी करू नका टेन्शन घेऊ नका आपण सारे सोबत आहो बुड्याच्या. अरे बापा तुमची उपकार गावातले जे उपकार फेडल्याने जाती. देवासारखे धावून आले तुम्ही होते म्हणून जमलं नाही. मी एकटा काय करत होतो म्हातारा जीव माझ्यानं काहीच नसतं झालं बापा काहीच नसतं झालं. तुम्ही होते म्हणून झालं सारं. अरे बुडबा हे कर्तव्य आहे ना. हा गाव 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 कशासाठी असते तर आज तुम्ही कामात पडता मी तुमच्या कामात थोडी असं असते ना. हो ना बुवा पण त्याच्या घरची किती लुच्ची आहे. तो पोऱ्या बी नातू आणि त्याचा भाऊ तो झँग्या तो किती बदमाश आहे लुच्च्यावर बोकाची. सांग तू रुपया लायला तयार नाही भोसडीची काही इस्टेट खायला तयार आहे. अरे बुडबा प्रत्येक नातेवाईकाची तेच गोत आहे. कोणी बी फक्त डांगऱ्या इस्टेट पाहिजे. अरे या इस्टेटसाठी सारे लोक भुकेले आहेत फक्त दुसरं काही नाही. काही नाते संबंध गोते काही नसतं. फक्त प्रेमाचंच नातं चांगलं असते. वा सख्खा भाऊ नातू कामात नाही पडला. आपण आता सांग आपण मी दोस्त तू गावातला आपण गावात पडलो त्याच्या काय बरं सांग बरं काय कामाची मग अवल्यात पैदा करून दे काय कामाची काहीच फायदा नाही. तसा राहिला तर पुरला माणूस बिना अवल्यातचा. अरे बुडबा अवल्यातचा विशेष न काढू. अवल्यात तर पुरी पै केला आजकाल. काहीच खरं नाही अवल्यातचं. पुरं बंडल काम होईल अवल्यातचं. अवल्यात कोणी कोणाची अवल्यात कोणाला वागून याची काहीच गॅरंटी नाही आहे. जास्त होते पैसे लावायला तयार नाही. फक्त बा मागले देवाच्या कृपेन होश यायला पाहिजे. काय झालं काय नाही सांगायला पाहिजे त्यानं बोलायला पाहिजे बाबा सोबत तो बोलायला पाहिजे. काहीच टेन्शन घेऊ नका बुडबा सारं चांगलं होते. बोलते काय हो आम्ही तुम्हाला तिकडे हॉस्पिटल बंद समजून राहिलो आणि तुम्ही इकडे उभी आहे का बा बाई. काय नाही नाश्ता केला आता नटू उभे राहिलो म्हटलं हात थोडंसं गुण मग जाणं अंदर बस नव्हता. काय म्हणते बा डॉक्टर काय म्हणते थोडी मजा घेऊ आता शांताराम बोल नव्हतं काही खरं नाही राजा बुडबा काही खरं नाही. जायात आहे कंडिशन जायात आहे. हो काही खरं नाही काही खरं नाही. अरे बापा रे काही खरं नाही म्हणते रे बापा. दोस्त न्यान्या गेला रे गेला रे. अरे लोळ नका लोळ नका बाबा गेला नाही. चला तुमच्या दोस्ताला आला हो चला तुमचं नाव घेऊन राहिला मोत्या 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 करून राहिला तुमचा दोस्त चला पटकनी. बापा रे खुशीची गोष्ट आहे मग घेतं आला का मग माझा दोस्त जाऊस. अरे बाबा आता चला मग मित्र आला मा मित्र होश आता काय सांगते काय मा मित्र कोणी मारलं त्याला काय केलं सरस सांगायला पाहिजे फक्त मला कसं झालं येतं मग बायको काय काळजी. चला मग त्यातलं मित्र हो तुम्ही व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा बरं. असं मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवा आपला. चला मग आला माझा दोस्त होशमध्ये आता काय लेवा सर बोलतो काय लेवा. चला